श्री स्वामी समर्थ स्वामी भक्तांनो, आजची ही कथा अजित नवाच्या एक मुलची आहे। अजित 28 वर्षांचा एक युवक एका साध्या मध्यमवर्गीय कुटुंबात जन्माला आला होता। त्याचे कुटुंब सामान्य आयुष्यात जगत होते, पण त्याची आई आणि वडील दोघेही शिक्षित आणि मेहनती होते। अजितला लहानपणापासूनच शिक्षणामध्ये गहरी रुची होती। त्याने शाळेत उत्कृष्ट गुण प्राप्त केले आणि पुढे महाविद्यालयात सुद्धा चांगले मार्क मिळवले। त्याच्या शिक्षणावर त्याच्या कुटुंबाने खूप मेहनत घेतली होती। महाविद्यालयीन जीवनात अजितचा एक मित्र समूह होता, जो त्याला एकदा म्हणाला, अजित, तू खूप हुशार आहेस, तुला नोकरी मिळवण्यासाठी खूप मेहनत करावी लागेल। त्या काळात अजितचा विचार होता की मी खूप हुशार आहे, त्यामुळे मी कोणतीही नोकरी सहज मिळवू शकतो। त्याच्या आत्मविश्वासाने त्याला खूप उत्साही केले, पण त्या आत्मविश्वासाचा एक नकारात्मक परिणाम झाला, तो अहंकारी झाला। महाविद्यालयातून बाहेर आल्यानंतर अजितने एका मोठ्या IT कंपनीत नोकरी धरली। सुरुवातीच्या काळात त्याला खूप चांगले यश मिळाले। त्याच्या कामाने कंपनीत नाव कमावले, पण त्याचा अहंकार वाढत गेला। तो इतर सहकाऱ्यांना तुच्छ समजायला लागला आणि त्याचे वागणे आता बऱ्याच जणांना त्रासदायक वाटू लागले। कंपनीतील काही लोकांनी अजिताच्या कामाबद्दल तक्रारी करण्यास सुरुवात केली। त्याच्या अहंकारामुळे त्याच्या सहकाऱ्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली। काही महिन्यांमध्ये कंपनीच्या व्यवस्थापनाने अजितला नोटीस दिली आणि त्याला कामावरून काढले। त्याच्या आयुष्यात ही एक मोठी धक्का होती। आर्थिक समस्यांनी त्याचे कुटुंबात ताण आणला आणि त्याला त्याच्या कुटुंबाच्या भल्यासाठी चिंतित झालं। अजितच्या कुटुंबातील लोकांना त्याच्यावर विश्वास होता की तो एक चांगला व्यक्ती होईल, पण आता त्यांना थोडा निराशा झाली होती। त्याची आई, जी नेहमी त्याला प्रोत्साहित करायची, म्हणाली, तू स्वामींचा आशीर्वाद घेऊन ये, कदाचित काहीतरी चांगलं मिळेल। त्याची आई त्याला सांगत होती की स्वामी सांगतात की संकटांमध्ये धैर्याने आणि भक्तीने सामना करावा। अजितने तिचा सल्ला मानला आणि स्वामी समर्थांच्या मठात गेला। तिथे पोहोचल्यावर त्याने स्वामींच्या मूर्ती समोर बसून मनःपूर्वक प्रार्थना केली, स्वामी, मला तुमच्या आशीर्वादाची गरज आहे, माझ्या जीवनातील अडचणी दूर करा। त्याला तिथे एक शांती आणि ताजगीचा अनुभव आला। अजितच्या मनात दाटलेल्या निराशा आणि अवसादाच्या काळात त्याच्या आईने त्याला एक महत्त्वाचा सल्ला दिला, तू स्वामी समर्थांच्या मठात जाऊन त्यांच्या चरणी नमस्कार कर, तिथे तुला मनाची शांती मिळेल। अजितने तिचा सल्ला मान्य केला आणि त्याने ठरवले की तो स्वामींच्या चरणांमध्ये जाईल, जिथे तो आपल्या मनातील चंचलता आणि अनिश्चितता दूर करू शकेल। त्या दिवशी त्याने अत्यंत साधा पोशाख केला, कारण त्याला मठातील शांतता आणि भक्तिपूर्ण वातावरणात पूर्णपणे समर्पित व्हायचे होते। अजितने मनाशी ठरवले की तो स्वामींच्या चरणांमध्ये जाऊन आपल्या सर्व अडचणींचा सामना करेल। तो थोडा चिंतित होता, पण त्याला विश्वास होता की स्वामींच्या कृपेने त्याला मार्ग सापडेल। अजित मठात पोहोचला। तिथे तो विशाल बाग, आभासित मूळ आणि शांत वातावरण पाहून मंत्रमुग्ध झाला। मठात येणाऱ्या भक्तांची भक्तिपूर्ण शांती आणि प्रेम त्याला अनुभवलं। प्रत्येक जण स्वामींच्या चरणी झुकून प्रार्थना करत होता, त्यांच्या आशीर्वादाची अपेक्षा करत होता। जसजसे तो स्वामींच्या मूर्तीच्या जवळ गेला, त्याला एक अद्भुत अनुभूती झाली। स्वामींच्या मूर्तीतील तेज आणि आंतरिक शांतीने त्याला एक वेगळा अनुभव दिला। त्याच्या मनात एकच विचार होता, स्वामी, मी इथे तुमच्या चरणी येऊन माझ्या समस्यांवर विचारण्यासाठी आलो आहे। जसजसे अजित स्वामींच्या समोर बसला, त्याने मनात प्रार्थना केली, स्वामी, मला माझ्या जीवनातील अडचणींवर मात करायची आहे, कृपया मला मार्गदर्शन करा। त्याच्या मनात चिंता, भीती आणि अवसाद यांचा एक गोंधळ होता। त्याला वाटत होतं की स्वामी मला काहीतरी सांगतील, ज्याने मला मार्ग मिळेल। स्वामींच्या मूर्तीसमोर बसून अजितने श्वास घेतला आणि आपल्या मनातील गहन विचारांना शांत करण्याचा प्रयत्न केला। त्याने त्याच्या मनात विचार केला, स्वामी, मी तुमच्याकडे येतोय, मला योग्य मार्ग दाखवा। त्या क्षणी अजितच्या मनात एक गूढ आवाज गुंजला। त्याला वाटलं की स्वामींचे अस्तित्व त्याच्या आसपास आहे। अजित, मी तुमच्या मनातील सर्व चिंता दूर करू शकतो,
असा आवाज त्याला सुनायला लागला. परंतु तुम्हाला तुमच्या अडचणींचा सामना करायला लागेल. अजितच्या मनात विचार आला, स्वामी, मला संकटांचा सामना कसा करायचा? स्वामींचा आवाज पुन्हा गुंजला, संकट हे तुमचे शिक्षक आहे. तुम्ही तुमच्या मनातील अंधाराला सामोरे जाऊ शकता. अहंकार आणि गर्व सोडून द्या. अजितने मनाशी ठरवले की तो स्वामींच्या शिक्षणांचा स्वीकार करेल. त्याने आवाजात धैर्य आणले आणि विचारले, स्वामी, कृपया मला एक मार्ग द्या. स्वामींचा आवाज स्पष्ट झाला, अजित, जीवनातील प्रत्येक अडचणीवर तुम्ही प्रेम आणि नम्रतेने विजय मिळवू शकता. तुम्हाला कधीही हार मानायची नाही. तुमच्या जीवनातील प्रत्येक संकट तुमच्यातील शक्तीला जागृत करेल. अजितने विचार केला, पण स्वामी, माझ्या आयुष्यात खूप अडचणी आहेत. स्वामींचा उत्तर आला, तुम्हाला ज्या गोष्टींचा सामना करावा लागेल त्या तुमच्या धैर्याची परीक्षा घेणार आहेत. तुम्ही तुमच्या मनात सकारात्मकता आणा. स्वामींच्या शब्दांनी अजितच्या मनातील काळजी दूर केली. त्याला स्वतःवर विश्वास ठेवायला शिकवले गेले. अजितच्या मनातील अंधकार हळूहळू प्रकाशात परिवर्तित झाला. त्याला हे लक्षात आले की स्वामींचा संदेश त्याच्या जीवनात सकारात्मक बदल घडवू शकतो. अजितने ठरवले की तो मठात थोडा वेळ राहील. त्याने साधूंची सेवा करण्यास सुरुवात केली, भक्तांच्या आशीर्वादासाठी काम केले. त्याला जाणवले की स्वामींच्या सेवेत असलेल्या प्रेमाने आणि समर्पणाने त्याला एक अद्भुत आनंद मिळत होता. त्याने आपल्या मनाच्या शांततेला जागृत केले आणि आपल्या अंतर्मनात नवी शक्ती अनुभवली. जुन्या अडचणींचा विचार करताना अजितने आपल्या मनाची विचारशक्ती बदलायला सुरुवात केली. त्याला आपल्या अडचणींना एक वेगळा दृष्टिकोन द्यायला शिकायला लागलं. स्वामी सांगतात की आपण ज्या गोष्टींचा सामना करतो त्या आपल्या जीवनातील शिकवणी आहेत. काही आठवड्यांनी अजितच्या मनात शांती आणि स्थिरता आली. त्याने आपल्या अडचणींवर मात करण्याचे ठरवले. त्याने विचार केला, स्वामींच्या आशीर्वादाने मी जीवनात सर्व काही साधू शकतो. त्याने स्वामींच्या शिक्षणांचा स्वीकार करून जीवनात बदल साधायला सुरुवात केली. अजितने ठरवले की तो आता पुन्हा एकदा आपले ध्येय गाठण्यासाठी काम करेल. त्याने स्वामींच्या शिकवणींचा आधार घेऊन एक नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार केला. त्याने ठरवले की तो आपल्या स्थानिक समुदायास मदत करेल आणि त्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवेल. स्वामी समर्थांचे आशीर्वाद त्याला सर्व अडचणींवर मात करण्याची शक्ती देत होते. त्याने मनाशी ठरवले की तो स्वामींच्या संदेशांना आपल्या जीवनात प्रकट करेल. स्वामी सांगतात की तुमच्यातील शक्तीला जागृत करा. प्रेम आणि नम्रता ह्या गुणांनी तुमचे जीवन समृद्ध करा. अजितच्या जीवनातील परिवर्तनाने त्याला एक नवीन दिशा दिली. स्वामींच्या शिक्षणांवर आधारित त्याने संकटांचा सामना करताना धैर्य धरले आणि तो एक आदर्श भक्त बनला. त्याच्या आयुष्यातील अडचणी त्याला एक नवी शिकवण देऊन गेल्या आणि स्वामींच्या कृपेने त्याच्या जीवनात आनंदाची एक नवी लहर निर्माण झाली. अजितच्या कथेतील स्वामी समर्थांची शिकवण म्हणजे जीवनातील संकटे आणि अडचणी या जीवनाच्या अविभाज्य भाग आहेत आणि त्या संकटांवर मात करण्यासाठी अंतर्गत शक्ती, धैर्य, सकारात्मकता आणि नम्रता यांचा वापर करणे आवश्यक आहे. स्वामी समर्थ यांची शिकवण अजितला कळली. ती पुढील मुख्य तत्वांवर आधारित होती. 1. संकट म्हणजे शिक्षक. स्वामी सांगतात की जीवनातील संकटे ही आपल्या शिक्षणाचा आणि आत्मविकासाचा एक भाग असतात. संकटांमध्ये आपण लहान सहान गोष्टी शिकत जातो आणि त्या आपल्या अंतर्मनात एक नवीन दृष्टिकोन तयार करतात. त्यांचा संदेश असा होता की संकट हे आपल्या मनाची परीक्षा घेते आणि आपल्याला आत्मविश्वासाने पुढे जाण्याची शिकवण देते. 2. प्रेम आणि नम्रता. स्वामींनी अजितला शिकवले की प्रेम आणि नम्रता ह्या गुणांनी जीवन समृद्ध होते. आपण जगाला जे देतो तेच आपल्याकडे परत येते. त्यामुळे अजितला शिकवण्यात आले की जीवनात प्रेम, आदर आणि नम्रता ठेवून आपण आपले अंतर्मन शांत आणि प्रसन्न ठेवू शकतो. 3. अहंकाराचा त्याग. स्वामी सांगतात की अहंकार आणि गर्व हे आपल्यातील शांतीचा नाश करतात. त्यांचा संदेश होता की आपल्याला आपल्या जीवनातील यश किंवा अपयश कधीही अहंकाराने व्यापून घेतले पाहिजे नाही.
आपल्याला सर्व गोष्टी नम्रतेने स्वीकाराव्यात आणि अडचणींवर विनम्रतेने मात करावी. 4. आत्मशक्तीची ओळख. स्वामींच्या शिकवणीनुसार प्रत्येक व्यक्तीमध्ये एक अंतर्गत शक्ती असते जी त्याला कोणत्याही संकटाचा सामना करण्यास सक्षम बनवते. स्वामी सांगतात की तुमच्यातील शक्तीला जागृत करा. अजितला हा संदेश मिळाला की त्याला त्याच्या अंतर्मनातील शक्ती आणि धैर्यावर विश्वास ठेवायला हवा. 5. सकारात्मक दृष्टिकोन. स्वामी समर्थांनी अजितला शिकवले की प्रत्येक परिस्थितीत सकारात्मक राहण्याची कला आत्मसात करायला हवी. नकारात्मक विचार हे जीवनातील संकटांचे कारण होऊ शकतात, तर सकारात्मक दृष्टिकोन जीवनातील अडचणींना एका नव्या दृष्टिकोनातून पाहायला शिकवतो. संकटे ही नेहमीच नवीन संधी घेऊन येतात, फक्त त्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलणे गरजेचे असते. 6. शांतीचा मार्ग. स्वामी सांगतात की अंतर्मनातील शांती प्राप्त करण्यासाठी आपण आपल्या अडचणींचा स्वीकार केला पाहिजे आणि त्या अडचणींच्या माध्यमातून आपले अंतर्मन मजबूत केले पाहिजे. त्यांनी अजितला सांगितले की आत्मशांती ही जीवनातील सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे आणि ती प्राप्त करण्यासाठी आपल्याला साधेपणाने जगायला शिकायला हवे. 7. स्वसेवा आणि समाजसेवा. स्वामींच्या शिकवणीत अजितला समजले की आपल्या जीवनात फक्त स्वतःच्या विकासाकडे लक्ष देणे महत्त्वाचे नाही, तर इतरांना मदत करून समाजात सकारात्मक बदल घडवणे देखील महत्त्वाचे आहे. साधूंना सेवा करण्याच्या अनुभवातून अजितने हे शिकले की समाजाच्या सेवेमध्ये देखील जीवनाची शांती आणि समाधान मिळते. स्वामी समर्थ यांची शिकवण अजितच्या जीवनात सकारात्मक बदल घडवणारी ठरली. त्यांच्या मार्गदर्शनानुसार अजितने संकटांवर मात करण्यासाठी धैर्य, प्रेम, नम्रता आणि सकारात्मकतेचा अवलंब केला. संकटांना जिंकण्याचा आत्मविश्वास त्याला स्वामींच्या आशीर्वादाने मिळाला आणि जीवनात संकटे येत राहतील, परंतु त्यांना शांतीने आणि धैर्याने सामोरे जाणे हेच जीवनाचे खरे यश आहे. अशा प्रकारे स्वामी समर्थांनी अजितच्या जीवनात एक नवी दिशा दिली, ज्यामध्ये त्याने आपले जीवन सकारात्मक दृष्टिकोनातून पाहण्याचे ठरवले.